नेक्स्ट पोर्शन, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे, तर एक्सपेरिमेंट आहे एक, हा एक्सपेरिमेंट आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, तर या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय केलं की स्टँड घेतले दोन. ठीक आहे, तर पहिल्या स्टँड मध्ये काय केलं आपण की आपलं जे काही सर्किट आहे त्या सर्किट मधला सर्किट मध्ये कंडक्टर असेल तर त्या कंडक्टरला आपण काय केलं, कॉपर कंडक्टरला किंवा कॉपर वायरला आपण फिक्स केलं स्टँडनं. ठीक आहे, हे बघा आता हे सर्किट आहे, या सर्किट मध्ये कंडक्टर कोणता आहे, कॉपर वायर. ठीक आहे, मग या कॉपर वायरला काय केलं मी इथं फिक्स केलं. हे बघा हे हे ब्ल्यू लाईन आहे ना, ब्ल्यू लाईन म्हणजे ओरिजिनल पोझिशनला आपण फिक्स केलेला कॉपर वायर आहे. हे ए पोझिशन म्हणजे ब्ल्यू लाईन, ब्ल्यू लाईनला कंडक्टरची पोझिशन आहे. या ब्ल्यू लाईन मध्ये आपण काय केलं, त्या कंडक्टरला फिक्स केलं. त्यानंतर आपण काय केलं, स्टँडनं एक हॉर्सशू मॅग्नेट घेतला, त्या हॉर्सशू मॅग्नेटला फिक्स केलं. आता लक्षात घ्या की आपण स्टँडचा यूज करून कंडक्टरला फिक्स केलं आणि कंडक्टरला आपण असं फिक्स केलं की सो दॅट इट पासेस थ्रू द पोल्स ऑफ द हॉर्सशू मॅग्नेट. म्हणजे काय केलं, या हा जो हॉर्सशू मॅग्नेट आहे याचा नॉर्थ पोल साऊथ पोल या दोन पोलच्या मधातून हा कंडक्टर जात आहे. ठीक आहे, हे जर हॉर्सशू मॅग्नेट पकडला आपण, हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल, तर हा जो आपला कंडक्टर आहे तर कंडक्टर या हॉर्सशू मॅग्नेटच्या मधातून आपण प्लेस केला. ठीक आहे, असं याला फिक्स केलं, या पोझिशनला आपण त्याला काय केलं, फिक्स केलं. ठीक आहे, स्टँडचा यूज करून कंडक्टरला फिक्स केला आणि हॉर्सशू मॅग्नेटला फिक्स केलं. हे झालं कन्स्ट्रक्शन आपलं. त्यानंतर आता जे आपलं हे सर्किट आहे, या सर्किट मधून ज्यावेळेस करंट फ्लो होईल, सर्किट मधून करंट फ्लो व्हायला म्हणजे या कंडक्टर मधून पण करंट काय होईल, फ्लो होईल. आता बघा कंडक्टरची पोझिशन कोणती आहे, ए पोझिशन म्हणजे या ब्ल्यू लाईनला कंडक्टर आहे. तर आपल्याला बघायचं आहे की याला जर समजा कंडक्टरला की जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्या करंट कॅरिंग कंडक्टरला जर आपण मॅग्नेटिक फील्डच्या मधात ठेवलं, मॅग्नेटिक फील्डच्या मधात म्हणजे काय, तर हॉर्सशू मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. तर या हॉर्सशू मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर समजा या कंडक्टरला ठेवलं तर काय होईल हे आपल्याला बघायचं आहे एक्सपेरिमेंट मध्ये. ठीक आहे, तर मग ज्यावेळेस आपण या कंडक्टर मधून जेव्हा सर्किट आपण काय केलं, या सर्किट सुरूच केलं नाही, सर्किट सुरूच केलं नाही म्हणजे या कंडक्टर मधून करंट फ्लोच केला नाही. तर हे जे, ठीक आहे, हे मी बाकीच्या पोझिशन मोडूनच टाकतो, नंतर काढतो. ठीक आहे, आपण काय केलं, कॉपर वायरला फिक्स केलं. ठीक आहे, आता बघा की ज्या वेळेस आपण या सर्किट मधून करंट फ्लो केला नाही, करंट या सर्किट मधून फ्लो होत आहे का नाही, तर मग करंट फ्लो होत नाही त्यावेळेस काय होईल की ज्या पोझिशनला आपण वायरला फिक्स केलं त्याच पोझिशनला वायर राहिला. हे काय अवघड आहे का नाही, सिंपल आहे की ज्यावेळेस या सर्किट मधून करंट फ्लो होणार नाही त्यावेळेस हा जो वायर आहे जो ए पोझिशनला होता म्हणजे हा स्ट्रेट होता, ही स्ट्रेट लाईन म्हणजे ए पोझिशन. ठीक आहे, ए पोझिशनलाच वायर आहे, त्याच पोझिशनला राहील, मॅग्नेटमुळे त्याची पोझिशन चेंज होणार नाही. ठीक आहे, आता मॅग्नेटिक फील्डमुळे त्याची पोझिशन चेंज होणार नाही. ठीक आहे, असं आपल्याला लक्षात आलं. त्यानंतर ज्यावेळेस आपण या सर्किट मधून करंट फ्लो केला आणि करंटची जी काही डायरेक्शन आहे ती करंटची डायरेक्शन आपण घेतली अशी वरून खाली. ठीक आहे, करंट असा या साईडनं या साईडकडे येत आहे, वरच्या साईड कडून खालच्या साईड कडे ज्यावेळेस या कंडक्टर मधून करंट फ्लो होईल त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की हा जो कंडक्टर आहे, हा जो कॉपर वायर आहे, हा कॉपर वायर वर फोर्स ऍक्ट व्हायला आणि फोर्स ऍक्ट झाल्यामुळे हा कॉपर वायर ए या पोझिशनला न राहता या सी पोझिशनला चालला. ठीक आहे, जसं की हे बघा काय केलं होतं आपण की या कॉपर वायरला फिक्स केलं होतं आणि त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं. मॅग्नेटिक फील्ड मध्ये म्हणजे हॉर्सशू मॅग्नेटच्या मधात ठेवलं, त्याला दोन पोलच्या मधात वायरला फिक्स केलं. तर मग ज्यावेळेस या वायर मधून करंट फ्लो होत नव्हता त्यावेळेस या वायरवर काय इफेक्ट झाला, त्या करंट न फ्लो होण्याचा, तर वायर वर काहीच इफेक्ट झाला नाही, वायरवर फोर्सच ऍक्ट झाला नाही आणि वायर ज्या पोझिशनला होता त्याच पोझिशनला राहिला. आता सेकंड केस मध्ये आपण काय बघितलं की सेकंड केस मध्ये आपण काय केलं, वायर मध्ये या कॉपर वायर मधून करंट फ्लो केला आणि करंट कुठून फ्लो केला, फ्रॉम टॉप टू बॉटम. हे वरच्या साईड कडून खालच्या साईड कडे करंट काय केला, फ्लो केला. तो फ्रॉम टॉप टू बॉटम करंट फ्लो केल्यावर हा जो कंडक्टर आहे तो कंडक्टरवर एक फोर्स अप्लाय झाला आणि त्या फोर्समुळे हा कंडक्टर राईट साईडला शिफ्ट झाला. हे बघा कंडक्टर इथं होता, कंडक्टिंग वायर म्हणजे कॉपर वायर. ठीक आहे, कॉपर वायर कुठं होता, या इनिशियल पोझिशनला होता, जिथे फिक्स केलं तिथं होता. पण ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम करंट फ्लो केला या कंडक्टर मधून त्यावेळेस हा कंडक्टर कोणत्या साईडला गेला, राईट साईडला थोडा शिफ्ट झाला, म्हणजे राईट साईडवर त्याला फोर्स लागला. हे इथं न राहता ते असा झाला, या साईडला गेला. ठीक आहे, म्हणजे फोर्स लागला. आता सेकंड वेळेस काय होईल की करंट तर फ्लो करायला आपण, पण आता करंटची डायरेक्शन चेंज करू. पहिल्या वेळेस करंट आपण टॉप टू बॉटम फ्लो केला, आता करंट कसा फ्लो करू आपण, फ्रॉम बॉटम टू टॉप करंट फ्लो करू. तर मग त्यावेळेस हा जो वायर आहे हा वायर लेफ्ट साईडला शिफ्ट होईल.
ठीक आहे. वायर कोणत्या साईडला शिफ्ट व्हायला, लेफ्ट साईडला शिफ्ट व्हायला. याच्यावरून आपल्याला काय कळते की जर समजा करंट कॅरिंग कंडक्टरला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं किंवा मॅग्नेटच्या मधात ठेवलं तर त्या करंट कॅरिंग कंडक्टरवर किंवा कॉपर वायरवर फोर्स ऍक्ट होते. लक्षात आलं. टॉपिक काय, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टरवर फोर्स केव्हा अप्लाय व्हायला, की ज्या वेळेस करंट कॅरिंग कंडक्टरला आपण मॅग्नेटच्या मधात ठेवायलो किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवायलो त्यावेळेसच त्या करंट कॅरिंग कंडक्टरवर काय व्हायला, फोर्स अप्लाय व्हायला. ठीक आहे. हे आहे एक्सपेरिमेंट, सिंपल एक्सपेरिमेंट आहे. की काय केलं आपण तर कॉपर वायरला आपण काय केलं, स्टँडनं फिक्स केलं. त्यानंतर कॉपर वायरला कुठं प्लेस केलं, बिटवीन द पोल्स ऑफ द मॅग्नेट. त्या हॉर्सशू मॅग्नेटच्या पोल्सच्या मधात त्याला वायरला प्लेस केलं. त्याच्यानंतर when there is no current flows through the conductor the wire will be at its original position. ज्या पोझिशनला वायर होता म्हणजे इनिशियल पोझिशन ए ला होता, ज्या ओरिजिनल पोझिशन ए होती त्या एच पोझिशनला वायर राहायला. केव्हा, ज्यावेळेस त्याच्यातून करंट फ्लो व्हायला नाही. when the current flows from bottom to top, ठीक आहे, पहिले बॉटम टू टॉप घेऊ. when the current flows from bottom to top then the wire will displace किंवा वायर moves to the position B. वायर कोणत्या पोझिशनला जाईल, बॉटम टू टॉप. हे बघा बॉटम टू टॉपचा करंट हा दाखवला. त्यावेळेस कोणत्या पोझिशनला मूव्ह होईल, बी पोझिशनला वायर मूव्ह होईल. when the current flows from top to bottom the conductor will move to position C. कंडक्टर कोणत्या पोझिशनला मूव्ह होईल, सी पोझिशनला जाईल किंवा the conductor will be at position C. कंडक्टर सी पोझिशनला जाईल किंवा कॉपर वायर सी पोझिशनला जाईल. हा आहे साधा एक्सपेरिमेंट. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की जो कंडक्टरवर फोर्स अप्लाय व्हायला किंवा जो फोर्स एक्झर्ट व्हायला तो फोर्स डिपेंड कशावर करायला. तर पहिली गोष्ट आपल्याला इथून एवढं कळलं की जर समजा करंटची डायरेक्शन चेंज केली तर फोर्सची डायरेक्शन सुद्धा चेंज व्हायली. म्हणजे द डायरेक्शन ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. फोर्सची डायरेक्शन कशावर डिपेंड करायली, डायरेक्शन ऑफ करंटवर. आता लक्षात घ्या, इथं आपण काय केलं, मॅग्नेटचा नॉर्थ पोल हा ठेवला, साऊथ पोल हा ठेवला. आपण जर याच्या उलट केलं, याला नॉर्थ पोल केलं, याला साऊथ पोल केलं, तर मग काय होईल की पहिल्या वेळेस जो करंट वरून खाली फ्लो होताना, ठीक आहे, वरून करंट टॉप टू बॉटम जाताना हा राईट साईडला मूव्ह न होता आता कुठं मूव्ह होईल, लेफ्ट साईडला मूव्ह होईल, उलट होईल. आणि करंट जर खालून वर झाला तर इथे लेफ्ट साईडला मूव्ह न होता राईट साईडला होईल. म्हणजे फोर्सची डायरेक्शन आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये आपल्याला शिकायचं आहे की डायरेक्शन कशी फाइंड करायची आहे फोर्सची. ते खूप सिंपल आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की जर समजा करंट कॅरिंग कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डच्या मधात ठेवलं तर करंट कॅरिंग कंडक्टरवर काय अप्लाय होणार आहे, फोर्स अप्लाय होणार आहे. दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची की द डायरेक्शन ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. फोर्सची डायरेक्शन डिपेंड कशावर करायली, तर पहिली ती गोष्ट डिपेंड करायली करंटच्या डायरेक्शनवर, आणि दुसरं कशावर डिपेंड करायला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक फील्डची पोझिशन म्हणू शकतो की नॉर्थ पोल साऊथ पोलला जर आपण रिव्हर्स केलं तर पुन्हा डायरेक्शनवर, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनवर आणि करंटच्या डायरेक्शनवर फोर्सची डायरेक्शन डिपेंड करायली. हा सिंपल एक्सपेरिमेंट होता. काय एक्सपेरिमेंट मध्ये बघा, या वायरला फिक्स केलं ए पोझिशनला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण करंट याच्यातून करंट फ्लो केला फ्रॉम टॉप टू बॉटम ज्यावेळेस याच्यातून कंडक्टर मधून करंट फ्लो होईल त्यावेळेस याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला. ठीक आहे. कंडक्टरला ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला आणि त्याच्यातून करंट फ्लो केला तर मग करंट फ्लो नाही झाला तर पोझिशन चेंज होईल का, त्याची नाही. ज्या पोझिशनला आहे त्याच पोझिशनला वायर राहील. पण ज्यावेळेस टॉप टू बॉटम करंट फ्लो होईल, हे बघा इथं करंट फ्लो नव्हता आणि या ओरिजिनल पोझिशनला राहील. ज्यावेळेस करंट त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम जाईल, हे बघा या डायरेक्शनने करंट जाईल, ती राईट साईडला मूव्ह होईल वायर. हे बघा वायर दिसायला असा बेंड झाला राईट साईडला. ठीक आहे. आणि ज्यावेळेस करंट बॉटम टू टॉप फ्लो होईल त्यावेळेस तो वायर लेफ्ट साईडला बेंड होईल. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. आणि फोर्स जो अप्लाय व्हायला तो फोर्स बेंड वायर कशामुळे व्हायला, फोर्स अप्लाय व्हायला म्हणूनच वायर बेंड व्हायला. ठीक आहे, एवढंच कळते. मग फोर्स डिपेंड कशावर करायला, तर फोर्स डिपेंड करते, द डायरेक्शन ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट अँड सेकंड थिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनवर सुद्धा डिपेंड करते आणि करंटच्या दोघांच्या पण डायरेक्शनवर डिपेंड करते. कशाची डायरेक्शन, फोर्सची डायरेक्शन. तर मग आता फोर्सची डायरेक्शन कशी फाइंड करायची, तर फोर्सची डायरेक्शन आपण फाइंड करतो लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. फ्लेमिंगचा जे काही लेफ्ट हँड रूल आहे आपण पहिले बघितला राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल कोणाबद्दल होता, जर आपल्याला करंटची डायरेक्शन माहित असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहित पडते राईट हँड थंब रूलमुळे. आता सेकंड लॉ कोणता आहे आपला, लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. 3 रूल आहे, लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल अँड राईट हँड रूल. ठीक आहे.
पहिले आता बघा लेफ्ट हँड रूल काय सांगते, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, की आता लक्षात घ्या की हे बघा लेफ्ट हँडचे 3 बोट, एक म्हणजे थंब, दुसरं म्हणजे इंडेक्स फिंगर आणि तिसरं म्हणजे मिडल फिंगर. तीनच बोट, काही गरज नाही बाकी. आपल्याला काय करायचं आहे की आपल्या लेफ्ट हँडचे 3 बोट, 3 फिंगर्स कोणत्या कोणत्या, पहिले तर थंब, त्यानंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, यांना असं स्ट्रेच करायचं आहे की ते एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असले पाहिजे किंवा परपेंडिक्युलर असले पाहिजे. आपण काय केलं, लेफ्ट हँडचा थंब, लेफ्ट हँडचा इंडेक्स फिंगर आणि लेफ्ट हँडचं काय केलं मिडल फिंगर, याला काय केलं स्ट्रेच केलं. कसं स्ट्रेच केलं की सो दॅट दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. इफ इंडेक्स फिंगर, आता बघा हे पहिलं बोट म्हणजे कोणतं आहे, इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर, त्यानंतर हे काय असेल मिडल फिंगर, मिडल फिंगर आणि हे काय थंब. ठीक आहे, या 3 डायरेक्शन. जर आपल्याला इंडेक्स फिंगर, इफ इंडेक्स फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, जर समजा आपल्याला इंडेक्स फिंगरनं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिली, मिडल फिंगरनं आपल्याला करंटची डायरेक्शन दिली, तर आपला जो काही थंब आहे ते आपल्याला डायरेक्शन फोर्सची देईल. ठीक आहे, तर लेफ्ट हँड थंब रूल, सॉरी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय, लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर and middle finger are stretched so that they are mutually perpendicular to each other. If index finger gives the direction of magnetic field, middle finger is in the direction of current, then force किंवा then the thumb gives the direction of force. तर मग त्यावेळेस थंब आपल्याला डायरेक्शन कशी देईल, फोर्सची देईल. ठीक आहे, आता फोर्सची डायरेक्शन कशी फाइंड करायची, लेफ्ट हँड रूल काय सांगते की जर समजा आपल्याला काय करायचं आहे की लेफ्ट हँडचे 3 बोट, थंब, इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, याला काय करायचं आपल्याला स्ट्रेच करायचं. कसं स्ट्रेच करायचं की सो दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. आणि जर समजा आपल्याला इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्डची, मिडल फिंगर डायरेक्शन देत असेल आपल्याला करंटची, तर आपल्याला फोर्सची डायरेक्शन कशावरून भेटणार आहे, फोर्सची डायरेक्शन थंब वरून भेटणार आहे. जसं की राईट हँड थंब रूल मध्ये काय होतं आपल्याला की त्या करंट कॅरिंग कंडक्टरला राईट हँड मध्ये हेल्ड करायचं होतं आणि थंबला कसं करायचं होतं आउटस्ट्रेच, आणि बाकीच्या फिंगर्स कशा ठेवायच्या होत्या कर्ल. तर मग तिथं काय होतं, जर समजा आपल्याला थंब डायरेक्शन कशाची द्यायचा, तर करंटची, तर करंटची डायरेक्शन माहित असल्यावर माहित डायरेक्शन कशाची व्हायची, मॅग्नेटिक फील्डची. ते कोणता होता, राईट हँड थंब रूल. आता कोणता रूल आहे, लेफ्ट हँड, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये फिंगर्स किती आहेत, 3, थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. या तिन्ही फिंगरला लेफ्ट हँडचे आपल्याला काय करायचं, स्ट्रेच करायचं. कसं स्ट्रेच करायचं आहे, सो दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर मग त्यानंतर हे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर इफ देनचा फॉर्म येते. इफ देन म्हणजे इफ मध्ये काय असेल, इफ इंडेक्स फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट, देन म्हणजे हे जर 2 डायरेक्शन माहित असेल तर तिसरी डायरेक्शन आपल्याला कशाची भेटणार आहे, फोर्सची भेटणार आहे. आणि फोर्सची डायरेक्शन कोण सांगेल आपल्याला, फोर्सची डायरेक्शन कोण देईल, तर थंब देईल. ठीक आहे, तर बघा आता बघा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नेहमी कोणती असणार आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, अरे हे साऊथ नॉर्थ गलत झालं, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असते, नेहमी नॉर्थ कडून साऊथ कडे. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती आहे आपल्याला, ही अशी डायरेक्शन, या साईडला डायरेक्शन, हे बघा ही डायरेक्शन कशाची आहे, ही डायरेक्शन कशाची आहे, मॅग्नेटिक फील्डची. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कोणतं बोट आहे, इंडेक्स फिंगर, म्हणजे इंडेक्स फिंगरची डायरेक्शन ही डायरेक्शन. आता लक्षात घ्या आपल्याला फोर्स कुठे लागला हे कसं कळलं, लक्षात येते. पहिल्या वेळेस काय करू आपण, करंटला कोणतं घ्यायचं, टॉप टू बॉटम घ्यायचं की बॉटम टू टॉप, आपण ठीक आहे हे बॉटम टू टॉप घेऊ. करंटची डायरेक्शन कोणती आहे, बॉटम टू टॉप. हे बघा आता हे इंडेक्स फिंगर म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, मिडल फिंगर म्हणजे डायरेक्शन कशाची आहे, तर करंटची. इंडेक्स फिंगर आहे बघा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे, त्यानंतर करंटची डायरेक्शन कशी आहे, बॉटम टू टॉप ही आहे. तर मग फोर्सची डायरेक्शन कोणती भेटते आपल्याला, हे लेफ्ट साईडला. बघा हे इकडे लेफ्ट साईडला शिफ्ट झालं, केव्हा शिफ्ट झालं, जेव्हा करंट कसा फ्लो लागला, बॉटम टू टॉप. काऊन, तर मॅग्नेटिक फील्डची नॉर्थ टू साऊथ ही डायरेक्शन होती, त्यानंतर इंडेक्स फिंगर मिडल फिंगर डायरेक्शन कशी दिली, करंटची बॉटम टू टॉप. तर मग त्यावेळेस फोर्स कोणत्या साईडला ऍड झाला, लेफ्ट साईडला. ठीक आहे, आता सेकंड केस मध्ये बघू. सेकंड केस मध्ये आपण काय केलं, करंट कसा फ्लो केला, टॉप टू बॉटम.
मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज व्हायली का नाही, नॉर्थ टू साऊथच आहे. मॅग्नेटिक फील्ड या साईडलाच आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन हीच आहे. ठीक आहे, या साईडला मॅग्नेटिक फील्ड आहे. हे असंच दाखवतो बोट तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर आता मला सांगा करंटची डायरेक्शन इथं कशी आहे, टॉप टू बॉटम. म्हणजे ही डायरेक्शन असं करंटची नाही, अशी डायरेक्शन आहे. हे बघा, ही अशी डायरेक्शन दिसेल तुम्हाला. ही डायरेक्शन कशाची, इंडेक्स फिंगरची, मॅग्नेटिक फील्डची. ते नॉर्थ टू साऊथ त्या साईडला चाललं. त्यानंतर करंटची डायरेक्शन कशी आहे, टॉप टू बॉटम, खालच्या साईडला. तर मग आता हे जे थंब आहे ते थंब कोणत्या साईडला यायला, हे राईट साईडला. म्हणजे फोर्स कोणत्या साईडला ऍक्ट होईल, या राईट साईडला. यावरून आपल्याला असं लक्षात येते की जर समजा आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहित असेल आणि करंटची डायरेक्शन माहित असेल तर आपल्याला डायरेक्शन कशाची मिळणार आहे, फोर्सची डायरेक्शन भेटते. आणि कशावरून भेटते, लेफ्ट हँड रूल वरून. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय आहे, लेफ्ट हँड थंब, index finger and middle finger are stretched so that they are mutually perpendicular to each other. If index finger gives the direction of magnetic field, middle finger gives the direction of current, then thumb gives the direction of force. ठीक आहे, हे कशाचा कोणता लॉ आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल माहित पाहिजे, पाठ करा. आणि समजावून तुम्ही सांगितलंच की फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये काय, लेफ्ट हँडचे 3 बोट कोणते कोणते, एक म्हणजे थंब. ठीक आहे, त्याच्यानंतर हा कोणता असेल, इंडेक्स फिंगर. आणि त्यानंतर थर्ड फिंगर कोणती येईल, ते म्हणजे मिडल फिंगर. ठीक आहे, हे तिन्ही कसे असतील, एकमेकाला परपेंडिक्युलर असेल. लक्षात घ्या, इथं करंटची डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन तिन्ही एकमेकाला काय असणार आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, या तिघांमध्ये पण अँगल कोणता असेल, 90 डिग्रीचा. ठीक आहे, तर मग लेफ्ट हँड रूल मध्ये फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जे आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये इंडेक्स फिंगर डायरेक्शन कशाची देईल आपल्याला, तर मॅग्नेटिक फील्डची. मिडल फिंगर डायरेक्शन कशाची देईल, नेहमी लक्षात ठेवायचं, करंटची. मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन माहित असेल तर डायरेक्शन कशाची माहित होईल आपल्याला, फोर्सची. ठीक आहे, हे आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. हे एक्सपेरिमेंट आणि हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल माहित ठेवा, पेपरला विचारू शकते. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पोर्शन बघू. तो नेक्स्ट पोर्शन म्हणजे कोणता आहे आपला, इलेक्ट्रिक मोटर. तर इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपल्याला हे लेफ्ट हँड रूलचा यूज करायचा आहे. लेफ्ट हँड रूलचं स्टेटमेंट जरी माहित झालं तुम्हाला, तेवढं डायरेक्शनला कन्फ्युजन होत असेल तर एकदा दोनदा व्हिडिओ बघा. आणि जर नाहीच कळलं तर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरमध्ये डायरेक्शन कळूनच येईल. ठीक आहे, थँक्यू.